विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजलीची सर्व उत्पादने मिळणार आता विट्यात एकाच छताखाली. आयुर्वेदिक औषधे, साबण, टूथपेस्ट, बिस्किटे, मध, आवळा ज्यूस, ॲलोवेरा ज्यूस, आयुर्वेदिक तेल, हँडवॉश यासारखी पतंजलीची A to Z सर्व उत्पादनांची विट्यातील एकमेव भव्य शॉपी. चला तर मग आजच भेट द्या आणि पतंजलीच्या सर्व उत्पादनांचा लाभ घ्या. आमचा पत्ता संयोग एंटरप्राइजेस, पतंजली आरोग्य केंद्र स्टोअर्स, शिवप्रताप गोल्ड टॉवर, विटा. संपर्क 84 129 22 805 व 79 724 21 453. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विधानसभा निवडणुका जशा जवळ येतील तसे बाबर पाटील गटातील रणसंग्राम शिगेला पोहोचत आहे. कुर्ली येथील रस्त्याच्या कामावरून ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी रस्त्याची बाजू विहिरीत ढासळल्याचा आरोप करीत ठेकेदारावर कारवाई करावी अशी जोरदार टीका केली होती. त्यावर बाबर गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना हा राजकीय स्टंट असल्याचे म्हटले होते. युवा नेते सुहास बाबर यांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावले असून विहिरीवरील कठड्याची मंजुरी असल्याचे सांगून लवकरच ते काम पूर्ण केले जाणार असे सांगून पाटील गटावर टीकास्त्र सोडले होते. त्यावर परत पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी बाबर गटाने सगळे काही शांततेत असताना आरोपबाजी करायला नको पाहिजे होती असे सांगत विहिरीचा संरक्षक कठडा अगोदर मंजूर होता तर तो अगोदरच बांधला असता तर विहिरीत रस्त्याची बाजू कोसळली नसती. त्यामुळे त्यांनीच राजकीय वातावरण दूषित केल्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे तालुक्यातील बाबर पाटील गटाची ठिणगी कुर्लीतून पडली की काय अशी चर्चाही होत आहे. पाहूयात काय म्हणालेत ते. आपण आज कुर्ली ते विटा या रस्त्यावरती आपण आलोय. या ठिकाणी परवा या रस्त्याचं काम सुरू असताना विहिरीमध्ये कठडा कोसळला. त्यानंतर युवा नेते वैभव पाटील यांनी या ठेकेदारावरती कारवाई व्हावी किंवा येणार जाणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होतोय तरी या ठेकेदाराच्या निष्काळजीपणाबद्दल त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर लगेचच या ठिकाणी म्हणजे जो बाबर गट आहे त्या बाबर गटाच्या कार्यकर्त्यांनी इथं त्याला प्रत्युत्तर देताना सांगितलं होतं की बंधाऱ्याचं काम हे ऑलरेडी बंधारा मंजूर आहे. रस्त्याचं काम सुरू असताना त्याच्यामध्ये पावसामुळं विहिरीमध्ये कठडा कोसळला आहे. तर त्या अशी टीका केली होती. त्यावर आता आपण यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल तुम्ही, नेमकी परिस्थिती काय आहे? सर, आम्ही ज्यावेळेला कॉन्ट्रॅक्टर इथनं जे रस्ता करत होते साईड पट्ट्या भरत होते त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही उकरू नका, जर उकारलं तर झाडं पडतील. मग त्यांनी आम्हाला काय सांगितलं की झाडं पडणार नाही, तुम्ही थोडीशी कापा झाडं पाडा हे करा म्हणून. पण आम्ही म्हणतो जरी काढली तर ती झाडं हिरीत पडणारच, रस्ता खचत जाणार. त्यापेक्षा तुम्ही आधी बांधकाम करा आणि मग तुम्ही काम चालू करा. पण त्यांनी आमचं काही ऐकलेलं नव्हतं त्यावेळेला. मग ते त्यांच्या पद्धतीने ती वागत होती. पण आम्ही काही ह्यात काही स्टंट केलं ना काय ना, आमच्या हिरीचं नुकसान झालं. इथं काय काय नुकसान झालं आमचं? आता मोटर खाली गेली आमची, गाळ पूर्ण बाजू डास आहे. उद्या आम्हाला ते गाळ उपसायचं, आमच्या मागे ती याप लागलं, ती यंत्रणा आणखीन आम्हाला राबवायला लागणार ना. माझं हे आम्ही हे नुकसान आम्ही सहन करू, पण एखाद्या कोणाचं जर काही झालं तर त्याला कोण जिम्मेदार राहणार? आता हे म्हणते ती मंजूर आहे सगळी भिंत, मग तुम्ही ते बांधून घ्या ना आधी, मग रस्ता करा. काय सांगाल तुम्ही? गेले काही पाठीमागच्या काही दिवसापाठीमागे पावसामुळे इथल्या साईड पट्टी भरलेली वाहून गेली आणि त्यानंतर असं लक्षात आलं की लोकांच्या जीविताला पण धोका इथून येण्या जाणाऱ्या वाहनधारकांच्या. त्यामुळे काय झालं की जे विहिरीचे मालक आहेत यांनी ठेकेदाराला वारंवार सूचना केलेली की ते कठडा बांधताना त्यानंतर रस्त्याचं काम तुम्ही चालू करा, त्यानंतर तुम्ही साईड पट्टी भरून घ्या.
पण त्यांनी तसं केलं नाही. वारंवार सूचनेकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यानंतर काय केलं, विहिरीचे मालक आहेत अनिकेत पाटील यांनी ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांना सूचना केली की तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला हे कळवा. मग त्यांनी पत्राद्वारे त्यांना कळवलं की इथं जे आवश्यक आहे ते करून घ्या, अन्यथा मग ठेकेदारावर काय असेल ते कारवाई होईल. मग हे कुर्ली गावातील बाबर गटाच्या लोकांना झोंबलं. हे तसं झोंबण्यासारखी काही गोष्ट नव्हती. त्यांना ते झोंबलं आणि त्यांनी ते काल परवा दिवशी विनाकारण पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी काहीतरी वेगळंच सांगितलं. वेगळंच म्हणजे काय, तर मुद्दा कुठला होता की साईड पट्टी भरण्याच्या अगोदर तुम्ही संरक्षक कटला का बांधला नाही, हा मुद्दा होता. तर त्यांनी याला काहीतरी एका व्यक्तीने वेगळा रंग दिला की राजकारण डोक्यात ठेवून करायचं चाललंय किंवा काय निवडणूक अडवायचं ठेवून. परंतु तसं काही नसताना आणि आमच्या परवा दिवशी एकाने सांगितलं की हा निधीतला मंजूर आहे, संरक्षक कटला मंजूर आहे. पण ह्यातून प्रश्न असा निर्माण झालाय की संरक्षक कटला जर मंजूर होता तर साईड पट्टी भरण्याच्या अगोदर कटला का बांधून घेतला नाही, हा एक इथे मोठा लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय. जर तसा बांधून घेतला नाही तर मग ते संरक्षक कटला इस्टिमेट मध्ये धरला होता का PWDच्या खात्याने, आणि धरला असेल तर मग तो बांधला का नाही गेला वेळेत, आणि न बांधला तर मग ह्याचे काय पैसे कुणाच्या जर काय खिशात घालायचा प्रयत्न झालाय का इथं, हे बघणं इथं गरजेचं आहे. आणि वारंवार कोणतर मोहिते साहेब म्हणून आहेत डेप्युटी इंजिनियर, यांचं ते नाम उल्लेख बऱ्याच वेळा त्यांनी केलेला तिथं बघितलं आम्ही. ते मोहिते साहेब कोण आहेत त्यांना पहिल्यांदा तिथं पुढे आणलं पाहिजे. ज्यावेळेस रस्त्याचे सुपरविजन होतं, रस्ता विस्तारीकरण करण्याच्या वेळेला जे सुपरविजन होतं त्या ठिकाणी कुठं पूल बांधायला लागतोय, कुठं पाईप टाकावे लागतात, कुठं कठडे बांधावे लागतात, हे बघून त्यानंतर त्याचं एस्टिमेट निघतं. मग ह्या ठिकाणी या विहिरीचं एस्टिमेट तसं निघालंय का, जर निघालं असेल तर मग ते बांधलं का गेलं नाही, मग त्या निधीचा काय कुठं काय कुणाच्या काय खिशात गेला का, हे बघणं इथं गरजेचं आहे. लेटर PWD दिलं त्याच्यानंतर मग हे चालू. त्यांनी लेटर इथं पाठवलं आधी, आम्ही इथं विट्यात द्यायच्या आधी. मग ते साहेब इथं येऊन बघून गेली होती, आधी कोणी आलेलं नव्हतं. हे फक्त येऊन फक्त त्यांनी कळवलं होतं, त्यांनी येऊन बॅरिकेड मारून गेलेली होती, नाही असं नाही. पण कोणी येऊन मोठे साहेब आलेले नव्हते, ती परत येऊन गेली होती. ज्यावेळेला सांगलीला आम्ही लेटर दिल्यानंतर ते वरनं त्यांनी सांगितलं त्यावेळेला ती आली होती. हा जो विटा कुर्ली रस्ता जे काम चालू आहे, आता हे काम सुरू होण्याच्या पूर्वी या विहिरीचे मालक अनिकेत पाटील आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी अगोदर संरक्षक भिंत बांधा, आणि खरं तर तसंच होणं गरजेचं होतं. त्यांनी काय केलं की या ठिकाणी तसेच साईडपट्टी बांधली, आणि साईडपट्टी भरत असताना काय केलं, या ठिकाणी मोठी झाडं होती बघा या ठिकाणी, आणि या ठिकाणी असणारी ती झाडाच्या मुळ्या सगळ्या रिकाम्या झाल्या, ढिल्या झाल्या, आणि त्यामुळे पाऊस पडला आणि ते झाडासहित हा कटडा आतमध्ये कोसळला. आता यानंतर अनिकेत पाटील यांनी वैभवदादांना सांगितलं की या ठिकाणी अशा पद्धतीनं धोकादायक स्थिती निर्माण झालेली आहे. येणारे जाणारी जी लोक आहेत, म्हणजे आता या ठिकाणी शाळेच्या स्कूल बस जातात, इकडची जी गावं आहेत, आता मुख्य मार्ग जो आहे विटा पारे किंवा तिथून पुढे जाणारा तो पण बंद आहे. सगळी वाहतूक इकडून वळवली. या ठिकाणी मिनिटाला कितीतरी वाहनं जातात, आणि या ठिकाणी जीवितहानी होऊ नये म्हणून दादांनी लगेच त्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झालेली आहे, तिथं उपाययोजना करा अपघात टाळण्यासाठी. मग ते PWDची लोक आली आणि त्यांनी ती कारवाई केली. या ठिकाणी ते बॅरिकेड्स वगैरे टेम्पररी आहेत, हे पण परमनंट नाही, त्यांनी उभा केलेत. म्हणजे इथंपर्यंत हा विषय संपायला पाहिजे होता की या ठिकाणी विहीर कोसळलेली आहे आणि संरक्षक उपाययोजना करा. मग तरी सुद्धा आमचे गावातले जे विरोधक आहेत त्यांनी काय केलं की विनाकारण, म्हणजे आमचा हेतू स्पष्ट होता या ठिकाणी जीवितहानी किंवा आणखीन काही अपघात होऊ नये, मग त्यांनी आमच्यावरच आरोप केले की यांनी स्टंटबाजी केली आणि हा राजकीय स्टंट आहे. खरं तर हा विषय राजकीय नाहीच आहे, आणि कोणत्याही प्रकारची स्टंटबाजी केली नाही. आणि तरी पण विरोधकांचं असं मत असेल की आम्ही स्टंटबाजी केली किंवा अनिकेतने स्टंटबाजी केली, तर लोकांचा जीव वाचवण्यासाठी ती करण्याची गरज पडली तर मग करावं लागेल. आणि हे जे विरोधक आहेत, म्हणजे आमचे मित्र आमच्या गावातील, त्यांची मानसिकता आता अशी झाली की ते सत्ताधारी आहेत आणि जे काय करेल ते आम्हीच करावं. म्हणजे विरोधकांना अजिबात किंमत न देणे किंवा एखाद्या कामाला विरोध पण न करणे, अशी मानसिकता त्यांची झालेली आहे. त्यामुळं मी त्यांना पण असं आव्हान करू इच्छितो की या ठिकाणी कोणतीही स्टंटबाजी झालेली नाही, आणि विनाकारण तुम्ही गावातील किंवा परिसरातील लोकांची दिशाभूल करू नका. आमचा किंवा आमच्या नेत्यांचा, वैभवदादांचा हेतू प्रामाणिक होता की या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणे. चुकीचा रंग त्यांनी दिलेला आहे. त्यामुळं, आणि त्यांनी जर ही प्रेस घेतली नसती, तुम्हाला बोलवलं नसतं आणि हा विषय भरकटवला नसता, तर परत आम्हाला पण या ठिकाणी बोलायची गरज पडली नसती. त्यामुळं विरोधकांना मी आवाहन करतो की विनाकारण लोकांची दिशाभूल करू नये. काय म्हणतोय सर माहिती आहे का, की त्यांनी जे आमची जी खालीपर्यंत हे आहे तिथनं त्यांनी वर बांधावं,
हे आम्ही काय पूर्ण हे म्हणत नाही, ही बाजू पुरे का नाही त्याने आमच्या जोपर्यंत हे लागते खाली तिथपर्यंत धर लागते का नाही तिथपर्यंत बांधून घ्यावं त्यांनी. ढासायचं बंद होणार ते. नाहीतर नावानाव ते वर्ष खचत झालं. भिंत तुम्ही किती मानणार आहे, लय झालं तर एवढी माणसाला गुढे खाली घेऊन त्याच्यावर खाली जाऊ शकत नाही ना. लोखंडी बंधारा आहे का बॅरिकेड? इथं बॅरिकेड म्हणते ती लोखंडी, पण आता परत ते भिंत म्हणते ती. पण आम्हाला पूर्ण नाही खाली आमचं ह्याच्यापर्यंत लागते का नाही तोपर्यंत त्यांनी खाली कॉन्क्रीट करून घेऊन काम चालू करावं. 10 फूट असू द्या 12 फूट असू द्या काय असेल ते, म्हणजे तो कायमस्वरूपी त्रास तर कमी झाला ना. बरोबर. कायमस्वरूपी होईल ना ते, लोकांना त्रास होणार नाही, कोणालाच होणार नाही तो.